मुक्ताची ताकद, तिचं फटकळ असणं ही तिची क्वालिटी आहेच. मुळात ती तशीच आहे, म्हणूनच ती जिवंत वाटते. पण तरीही तिच्यात स्त्री सौंदर्य, नाजूकपणा या गोष्टी सुद्धा आहेत याची जाणीव तिला करून द्या. तिला नवीन कपडे आणा, तिला रॅम्प वॉक शिकवा, ॲटिट्यूड आणा, मेकअप करा, काय वाटेल ते करा, पण तिला तिच्यातल्या सौंदर्याची जाणीव करून द्या. असं का लिहिलंय त्यांनी? म्हणजे आपली मुक्ता सुंदर आहेच की बाई. आय नो, आणि आय एम शुअर साहिललाही असंच वाटत असणार. असं का नाही पॉप्स, त्याला वेगळं काहीतरी म्हणायचंय. त्याला बहुतेक असं म्हणायचंय, मुक्ता अट्रॅक्टिव्ह आहे पण अप्रोचेबल नाहीये. काही कळलं नाही. म्हणजे बाभळीचं झाड सुंदर असतंच की, पण त्याला गुलाबाला तर मग काट्याची भीती नाही वाटणार. काही कळलं नाही. पण बाई तुला जर वाटत असेल ना तर आपण टेक ओव्हर करू आयडिया. मी कोव्हर करू आयडिया, टेक ओव्हर करू, तिचा मी कव्हर करू. हा, फुल रिस्पेक्ट तुला, फुल रिस्पेक्ट साहिलला. भाई पण हे सिक्रेट कसं राहणार बाई? म्हणजे तिच्या नकळत कसं करणार असं मेकओव्हर वगैरे? भाई ती झोपलीये आणि घोरता घोरता मेकओव्हर झाला, असं कसं होणार? नाही तो एक प्रॉब्लेम आहे. हां नाही, आपल्याला काहीतरी आयडिया करायला लागेल. आपल्याला ना सगळ्या मुलींना ह्या आयडियात सिक्रेटली सामील करून घ्यायला लागेल. सगळ्या मुली बरोबर. एक काम करता येईल. हे बघ, आनंदी तिचा मेकअप करेल, हा, परी ऑफकोर्स कॉस्ट्युम करेल, आणि जोनिता रिम्पॉक करेल. काय करेल? रिम्पॉक. काय करेल? रिम्पॉक. म्हणजे काय? रिम्पॉक रॅम्प वॉक म्हणतात त्याला, आणि तो असा करतात. असं वेगळं असतं ते नाही करायचं आपल्याला. ओके, चला. आपण काय करायचं? आपण जजेस, आपण बसून सांगायचं, सो द बेस्ट ब्युटिफुल मॉडेल ऑफ दिस इयर इज मुक्ता. बस चल. एकच सांगतो, आपला मुख्य व्यवसाय अजूनही हॉटेल आहे. चल. सिरियसली काही घेत नाही ते लोक. काय वाचत असतो. चल ना गौरव, किती वेळ हिशोब, झोप आली आहे यार. काय ॲटिट्यूड आहे तुला? झोपायचं तर जाऊन झोप ना. हेच आवडत नाही मला. आपलं कोणीच ना काहीच सिरियसली घेत नाही यार. हा काय चहाच्या टपरीचा हिशोब आहे का? हा, हे चहा पत्तीचे, हे साखरेचे, हे आल्याचे, चला झाला हिशोब. हा प्रॉफिट, घरी जा, झोपा आपापल्या. अरे गौरव, किती बोलतो हा? आता तुला कोणी विचारलं की हे टेबल पांढरं काय, तर सांगावं ना आपण, आपल्याला आवडतं म्हणून आहे. नाही पण तू काय सांगणार? हे टेबल पांढरं आहे कारण तुम्ही जेवताना या पांढऱ्या रंगातली शांतता तुमच्या आत जाणार. आम्ही तुमची भूक भागवणार. या बिल्ल्यांनी तुमच्या भुकेला नजर नाही लागणार. साधं सोपं सांग ना. एवढ्याच्या गोष्टीसाठी केवढं बोलतो तू? मी किती बोलतो हे सांगायला तू किती बोललीस आहे बघ. मी जेव्हा बोलत नाही तेव्हा मी काय करते माहितीये ना? काय? समोरच्याचे दात पाडते आणि काय आमचं तोंड बंद करते. बघ रे पप्या, रे नाही रे. कसं करायचं? अरे हिचं काय करायचं? हिचं काय नाही म्हणजे साहिल म्हणतोय तर बरोबर आहे, पण काय रे, कसं करायचंय? कसं काय करणार आहेस तू? काय करायचं? काय बोलताय? काय खरंय साहिलचं? काय नाही काही नाही बाई, ते हिशोब लागत नाही ना म्हणून येडा झालाय तो. पण साहिलचं काय? साहिलचं काय करायचं? साहिलचं हे आलंय ना प्रॉफिट, त्याचं काय करायचं असं म्हणतोय मी. हे खूप आहे प्रॉफिट आहे. वो प्रॉफिट झालाय? हो
आपल्या कर्जाचा हप्ता आणि आपल्या हॉटेलचा हप्ता जाऊन प्रत्येकाच्या वाट्याला 5,560 रुपये आलेले आहेत. काय बोलतोस? ते उद्या हातात येतील. साहिलच्या 5,560 रुपयांचं काय करायचं असं म्हणत होतो मी. आपण ना ते बाजूला ठेवूया. साहिल आणि नेहा आले ना की त्यांना परत देऊन टाकूया आणि त्यांचं लग्न करूया त्यातून. हा? काय? त्यापेक्षा त्याच्या अकाउंट मध्ये टाकूया. आता त्याला गरज आहे पैशांची. नाही बाई, या पैशाचं काय करायचं ते फक्त मला आणि गौरवला माहितीये. काय काय गुड वन पॉप्स, गुड वन. मला हे बरोबर वाटत नाहीये रे. काय बरोबर वाटत नाहीये? हे असं रात्री बेरात्री आपण मुलींच्या रूम मध्ये घुसायचं. नको 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 वाटते. नको वाटते मुलींच्या रूम मध्ये रात्री येणं नको वाटते. चुकीचं आहे. काय चुकीचं आहे ते? हो हो हो. मग आनंदीची डायरी घ्यायला मला इकडे पाठवलं होतं तेव्हा काय? तेव्हा या मुली नव्हत्या, राक्षस होत्या. हा, तेव्हा चूक नव्हतं, सगळं बरोबर होतं. हा बाई, माझं ते सॉरी ना किती बोलतोयस. त्यावेळी नाही लक्षात आलं. एकदा केलंयस ना तू. हो मग आता तूच कर. हो. तू दोघींना उठव आणि ये. मी आपल्या रूम मध्ये थांबतो. काय दोघींना काय उठव? आपण दोघांनी एक काम करायचं. साहिलनी दोघांना सांगितलं. ओके. आणि लक्षात ठेव काय, हा, इथे मुक्ता झोपते, इथे आनंदी, इथे आनंदी, इथे मुक्ता, मुक्ता आनंदी, आनंदी मुक्ता. भाई मला काय सांगतोय परत 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 परत? मीच तुला सांगितलं इकडे आनंदी झोपते, इकडे मुक्ता झोपते, इकडे परी झोपते. मला चांगला अनुभव आहे बाई. अजूनही कधी कधी आठवलं ना प्रसंग तर हात सुन्न होतो. असतो काय? चक 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 चक. आनंदी बाई, आनंदी. आनंदी, आनंदी, परे, आनंदी. ही पप्या पप्या. आनंदी. परी, परी, आनंदी महत्वाचं आहे. कराग्रे वसते लक्ष्मी. सिंधू दात घशात घालीन तुझे. मी काय केलंय? बाई, जागा बदलतात त्या मुली. मला काय माहिती? काहीतरी कर, तिला झोपव. काहीतरी तिला झोपव ना. सिंधू पाडेपाट कर. पाडेपाट कर म्हणजे ती झोपेल. गणित कच्च आहे. दुसरं काय करायचं? कळना यो वळना यो खेळ चोरटा. की हातावर बसेल ती तुझ्या हातात. वेडायस का? काय होतंय का? खूप डेंजरस आहे. मी कधी ट्राय केलं नाहीये. माहित पण नाही वर्क होईल का. इथे इथे एवढं सोपं आहे. काय आहे, इथे एक पॉइंट असतो.
इथून सगळ्या नसा मेंदूच्या त्या भागांना जातात जो भाग आपली निद्रा नियंत्रित करतो. हा तर तो पॉइंट दाबला ना की भाई बस ना कशासाठी आलोय? असं कुठलं पॉइंट आहे का तू दाबला की तोंड बंद होतं? बाथरूम बाथरूम मुलांची बाथरूम नाही, मुलांची बाथरूम म्हणजे मुलांच्या बाथरूम मध्ये चल. आता जेव्हा मीटिंग आहे आणि आई तू आणि परी दोघीच या. मुक्ता तिथे नकोय. सिक्रेट आहे सिक्रेट सिक्रेट. तू आणि परी मुक्ता नकोय. हा तू आणि परी मुक्ता नकोय. सिक्रेट सिक्रेट लवकर या. तू आणि मुक्ता नकोय बरी. मुक्ता नाही, परी 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 ए परी उठ ना यार, मी एकटा जागा राहू का? किती वेळ वेडास का? तू वेडीस का? काय पुराणी हवेली आहे का आपलं घर? म्हणजे हे असं पांढरा गाऊन घालून हातात लॅम्प पेन घेऊन कुठे चाललाय तुम्ही? ऐक नाही, काही वेळ आहे का उठवायची? आणि असं मध्यरात्री काही करणं बोलणं अशुभ असतं रे. काही अशुभ बिशुभ नसतं. उलट जगातल्या सगळ्या ग्रेट कला या रात्री निर्माण झालेल्या आहेत. सगळ्या ग्रेट आयडियाज आर्टिस्टना रात्री सुचल्यात. सगळे ग्रेट शोट सायंटिस्टनी मध्यरात्री लावलेले आहेत. हे असं आपल्या शास्त्रात लिहिलंय का? आपल्या शास्त्राचं माहित नाही, पण शास्त्रानुसार जर आणि करतोय खूप बोर करतोय. इथे काही महत्वाचं होणार नसेल मी जात. नाही थांब 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 थांब. हे आपलं राहिलंय. हो, हे राहिलंय. ना मी म्हणत होतो मगाशी जे मी तुम्हाला म्हटलं ना साहिलच्या प्रॉफिटचं काय करायचं, तर ते एक सिक्रेट आहे. गॉसिप आहे? ए भाई गॉसिप वगैरे काही नाहीये. असले काही शौक नाहीत आपल्याला. आपलं एकदम खुल्लम खुल्लं असतं सगळं. सिक्रेट खुल्लं सांग. तर साहिलने जाण्याआधी काही इच्छा व्यक्त केल्यात आणि त्याच्या त्या अपूर्ण इच्छा आपण पूर्ण करायच्या. त्याची शेवटची इच्छा अशी आहे, ऑलमोस्ट तो गेल्यासारखं वाटतंय ना? नाही, त्याची शेवटची इच्छा अशी आहे की त्याच्या या वरच्या अपूर्ण इच्छा आपण पूर्ण करायच्या आहेत. हो का? करू ना आपण, करू ना. काय सांग ना. कसं आहे, त्याचं म्हणणं असं आहे की मुक्ता म्हणजे कसं सांगू, म्हणजे मुक्ता ही सुंदर आहे पण त्याची जाणीव अजून तिला झालेली नाही आहे. लक्षात येत आहे का? म्हणजे आपण असं काहीतरी करायचं आहे की मुक्ताने आरशात बघितल्यावर तिला असं वाटेल, माय गॉड, इतकं सुंदर मी स्वतःला कधी बघितलंच नव्हतं आरशात. अशा पद्धतीने मला नीट एक्सप्लेन करते. अमेझिंग आयडिया. आय एम ऑन. मी तिला इतक्यांना म्हणते माहिती, आमच्यात खूप भांडण होतात. मी तिला सतत म्हणत असते, काय ते लेंगे घालतेस, तुला 4 पाय आहेत का? 2 जातील अशा एका पायात. तिचे ना आधी आपण कपडे बदलून टाकूया. आणि मी ना मेकअप करते तिचा. असा तजेलदार करते ना चेहरा, बघाच तुम्ही. गुड वन. अरे काय हुशार आहेत रे आपल्या मैत्रिणी. म्हणजे तुम्हाला परफेक्ट कळलं आणि तुम्ही परफेक्ट जबाबदारी उचलल्या. हे सगळं परफेक्ट आहे पण मीटिंग कशासाठी आहे? हे सगळं कसं करायचं हे तिला कसं समजवणार आहे आपण? नाही बघ, आपण तिला डायरेक्टली समजवायला जायचंच नाही. आपण तिच्या नकळत हे सगळं घडवून आणायचं. म्हणजे आपण परिस्थितीच अशी निर्माण करायची की ती स्वतःहून हे सगळं करायला तयार होईल. कसं? आयुष्यात पहिल्यांदा माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण काय करायचं, ती झोपलेली असताना ना तिच्याकडे ना आपण जायचं आणि तिला फेस पॅक लावून ना, तिला कळणार पण नाही आपण. तिला फेस पॅक कळलं का? श्वास घेणं इथे. तू रंगांधळा आहेच. आता हळूहळू तू रात्री बहिराई होऊ लागलास. ती घोरती. हा माझ्या श्वासाचा आवाज नाहीये.
5 मिनिटात तयार होईल. आनंदी, हे असं झोपेत फेसपॅक वगैरे लावणं जरा डेंजर वाटतंय मला. नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. झोपायच्या आधी लावला काय, नंतर लावला काय, काही साईड इफेक्ट्स नाहीये त्याचे. वेडपटे काही अगं उठली तर धुवेल असं म्हणतोय मी. हे उठल्यावर धुवायचंच आहे येडपट्या. अरे कोणाबरोबर राहतोय मी? उठली तर फेसपॅक धुवेल असं नाही, उठली तर आपल्याला धुवेल असं म्हणतोय मी. अरे चिल रे, नाही उठत ती. एकदा ना वरून खाली तिच्या तोंडावर माझा फोन पडला होता. एवढंच म्हणाली होती, हे शेंडू हाड, बाकी काही नाही. आणि जागेपणी नाही लावू देणार ती. उद्या जेव्हा चेहरा धुवेल ना ती, तेव्हा बघ तिचा चेहरा कसा तजेलदार दिसणार आहे. टाइम प्लीज. अरे पण सकाळी ती उठल्यावर तिला कळेल ना की हे लावलंय का. ती उठायच्या आधीच ते धुवून घ्यायचं. हे तसं का, सोड ना, आधी लाव तर. हो, एक थोडा वेळा हे मिश्रण ना जरा एकजीव होऊ दे, आपल्या मैत्रीसारखं. काय झालं? काय बोलतेस तू? हे असं का बोलत असतेस तू? काय चुकीचं बोलले? काही नाही, काही चुकीचं नाही. तू करते एकटा जीव सदाशिव, काय करायचं ते कर. हो, कर. परी. काय रे ए काय काय घोरणं म्हणायचं का काय म्हणायचं? किती छान आहे ना भाई. तुला सांगतो, जी माणसं प्रामाणिक असतात ना ती अशी घुरतात. कोण देत रे तुला ही चुकीची माहिती? आणि तू ना विश्वास ठेवून टाकतोस त्याच्यावर. आणि खरी माहिती काय आहे हे जाणून घ्यायची इच्छाही नसते तुला. हा जो ऍटिट्यूड आहे ना मला, हा जो ऍटिट्यूड आहे ना मला, तो आवडत नाही तुझा. अरे हे बघ, एखादा माणूस झोपतो ना तेव्हा झोपेत जेव्हा त्याला नीट श्वास घेता येत नाही ना, तेव्हा त्याच्या घशातल्या आणि तोंडातल्या टिश्यूजवर हवा अशी फ्रिक्शन करत जाते, घर्षण करत जाते आणि ते व्हायब्रेट होतात आणि त्यातून घोरण्याचा आवाज येतो. कळलं ना? त्याचा माणसाच्या स्वभावाशी काहीही संबंध नसतो, काहीही संबंध नसतो. म्हणजे काय तुला म्हणायचंय काय? भ्रष्टाचारी राजकारणी, गुंड, कैदी हे कधी घोरतच नाहीत का? घोरतच नाहीत काय? हे सिंधू का बस, तू बडबड करते. गौरव चावला का तुला? नेणीवांपर्यंत पोचलोय मी तिच्या, असा अर्थ होतो त्याचा. याचा असं काही अर्थ होत नाही. मी काय बोलतो ते ऐक आता. मी त्या अर्थाने बोलत नव्हतो प्रामाणिक. मी म्हणतो मुक्ता म्हणजे ती झोपताना एकदम निरागस दिसते, लहान बाळासारखी घोरते. घोरताना असं तोंड उघडं राहतं ना तिचं, मग लगेच कळतं मनातून फार गोड आहे मुलगी. हे खरं सौंदर्य. हे मेकअप, हे स्टायलिश कपडे वगैरे सगळं वरवरच आहे. आता ना एकदम चुप राहायचा, शांत राहायचं. मी जाते.